नमस्कार मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आपण बघणार आहे की इन्स्टॉल जनरेशन कॅपॅसिटी फ्युअल वाईज किती आहे, म्हणजे कोणत्या फ्युअलचा किती वाटा आहे आपल्या जनरेशनमध्ये ॲज ऑफ 31 डिसेंबर 2024, म्हणजे 1 महिन्याआधी. किती आपल्याकडे जेवढं पण टोटल जनरेशन होतं, त्यामध्ये कोणत्या फ्युअलपासून किती पर्सेंट आपली इलेक्ट्रिसिटी बनत होती किंवा मेगावॅटमध्ये पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्याच्यानंतर तुमच्यासाठी MCQ पण आहे, ते पण तुम्हाला सॉल्व्ह करता येईल हा व्हिडिओ बघितल्यावर. सो शेवटपर्यंत बघा. सो टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी काय असते, की आपल्या भारतामधले सगळे पॉवर प्लांट जर मिळवले तर त्याची जे ॲडिशन राहील, त्याचे मेगावॅट राहते ना आउटपुट, सपोज 500 मेगावॅट, 600 मेगावॅट, ते सगळे ॲड करून घेतले आपले पॉवर प्लांटची कॅपॅसिटी, तर ती टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी बनते आपली. तर ते जर पाहिले आपले पूर्ण भारतामध्ये 4,62,002 मेगावॅट एवढी आहे. एक शॉर्ट पण बनवला होता आपण याच्यावर. किंवा मग तुम्हाला इथे गिगावॅटमध्ये जर करायचं असेल तर 462 अप्रॉक्सिमेटली, हे 2 सोडून द्यायचे वरचे, गिगावॅट तुम्ही म्हणू शकता. 462 गिगावॅट एवढी आपली इन्स्टॉल जनरेशन कॅपॅसिटी आहे. टोटल इन्स्टॉल जनरेशन कॅपॅसिटी ऑल ओव्हर इंडिया. ठीक आहे. त्यानंतर आपण मग आता काय करू, याला 2 मेन कॅटेगरीमध्ये डिव्हाईड करून घेऊ. हे जेवढा आपला पॉवर आहे 4,62,002 मेगावॅट, ह्या फॉसिल फ्युएलपासून येत असेल किंवा मग नॉन फॉसिल फ्युएलपासून येत असेल. दोनच कॅटेगरीमध्ये आपण डिव्हाईड करू शकतो. तर मग फॉसिल फ्युएलपासून किती मेगावॅट येत आहे यापैकी, आणि नॉन फॉसिल फ्युएलपासून किती आपला पॉवर येत आहे, म्हणजे ह्या दोघांचा वाटा किती आहे ह्या 4,62,002 मेगावॅटमध्ये, ते पाहूयात आपण. जर आपण फॉसिल फ्युएल आता पाहिलं, फॉसिल फ्युएल बेस्ड जनरेशन जर पाहिलं, तर आपल्याला किती आहे, 2,44,377 मेगावॅट एवढं फॉसिल फ्युएलपासून येते. फॉसिल फ्युएलमध्ये काय काय येत आहे, कोल, लिग्नाईट, गॅस, डिझेल, एवढे फॉसिल फ्युएलमध्ये येत आहे. आणि जर तुम्ही टोटल मेगावॅट म्हणजे 4,62,002 मेगावॅटचं किती पर्सेंट आहे, 52.9%, म्हणजे जवळपास 53% तुम्ही फॉसिल फ्युएलपासून आपल्याला पॉवर भेटत आहे. आता कोल जर पाहिला तर 2,12,350 मेगावॅट, जवळपास 46%. 46% कशाचं, याचंच 4,62,002 मेगावॅटचं 46%, जो की लार्जेस्ट कंट्रीब्युटर आहे. म्हणजे आताही पण आपल्या जेवढी पण इलेक्ट्रिसिटी बनते त्यापैकी 46,000 जी आहे, किंवा 46% जेवढी आहे, तेवढी वीज निर्मिती आपली कोलपासूनच होते. म्हणजे जवळपास 50च्या जवळपास आहे, म्हणजे अजूनही मोठा वाटा आहे आपला कोलचा. लिग्नाईट पासून किती बनते, 6,620 मेगावॅट, जवळपास 1.4%. आता लिग्नाईट काय आहे, हा कोलचाच एक प्रकार आहे, पण एकदम कमी क्वालिटीचा कोल राहते. त्याच्यापासून आपल्याला हे म्हणजे 46, 47, 48 हे तर कोलपासूनच बनले जवळपास. तर जवळपास तुम्ही 47.4% एवढा वाटा बनवू शकतो कोलचाच आहे. ठीक आहे. तर एवढा कोलपासूनच आपली इलेक्ट्रिसिटी आज पण बनत आहे. त्यानंतर जर गॅस जर पाहिला, गॅसपासून आपल्याला 24,818 मेगावॅट, जो की 5.4% आहे, एवढा भेटतो. गॅसमध्ये कोणता राहते, नॅचरल गॅस, जनरली मिथेन राहतो. जो ONGC वगैरे काढतात ना, ऑइल अँड नॅचरल गॅस, ते इथं देतात आणि इथून आपल्याला पॉवर मिळतो. जसं आपला जर महाजनकोचा पाहिला तर उरणचा जो पॉवर प्लांट आहे तो आहे, तो गॅस बेस आहे. तसे पाहिले तर आपल्याला टोटल ऑल ओव्हर इंडियामध्ये 24,818 मेगावॅटचे प्लांट आहे. त्यानंतर डिझेल बेस, डीजी सेट वगैरे, त्यापासून आपण 589 मेगावॅट, जवळपास 0.1% राहील. हे एकदमच लिस्ट आहे, या 0.1% एवढं आपले फॉसिल फ्युएलपासून भेटले. जवळपास या टोटल सगळ्याची ॲडिशन कराल तर तुम्हाला 52.9% भेटेल या सगळ्याची, एवढ्याची. तर असा तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू भेटला आहे की फॉसिल फ्युएलपासून आपल्याला 52.9% इलेक्ट्रिसिटी भेटते. फॉसिल फ्युएलमध्ये आपल्याकडे कोल आहे, लिग्नाईट आहे, गॅस आहे, डिझेल आहे. जर मेगावॅटमध्ये बघायचं झालं तर 2,44,377 मेगावॅट आपल्याला फॉसिल फ्युएलपासून भेटते. हे झालं क्लिअर. त्यानंतर जर तुम्ही खाली गेले, मग आपण येऊ नॉन फॉसिल फ्युएलमध्ये. आता बघूयात की नॉन फॉसिल फ्युएल्स मधून आपल्याला किती जनरेशन मिळते. तर टोटल आपल्याला जर पाहिला 4,62,002 मेगावॅटचे, तर 2,17,625 मेगावॅट एवढा आपण नॉन फॉसिल फ्युएलमधून आपल्याला जनरेशन भेटेल, जे की 47.1% आहे टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटीचा. मग आता नॉन फॉसिल, आता हे फॉसिल सोडून जर जेवढं राहील, आता ते नॉन फॉसिलमध्ये येणार. कोल, लिग्नाईट, गॅस, डिझेल सोडून पूर्ण याच्यात येणार. तर यामध्ये रिन्युएबल जे आहे ना, रिन्युएबल RESमध्ये, यामध्ये हायड्रो पण आहे. म्हणजे रिन्युएबल हे सगळे आहे, इथपर्यंत स्मॉल हायड्रोपर्यंत हे पूर्ण. या पूर्णची ॲडिशन कराल तर तुम्हाला 45.3% भेटेल. कशाचं, टोटलचं पुन्हा. तर ते किती होणार, 2,09,445 मेगावॅट एवढी इलेक्ट्रिसिटी आपल्याला रिन्युएबलमधून भेटते, इन्क्लुडिंग हायड्रो. त्यामध्ये जर हायड्रो जर पाहिला तर 46,968 मेगावॅट आहे हायड्रो, जो की 10.2% आहे. त्यानंतर वाईन, सोलर आणि अदर रिन्युएबल जर तुम्ही ॲड केले तर 1,62,477 मेगावॅट बनते, जो की 35.2% आहे.
जर फक्त वाईन जर पाहिला तो 48,163 मेगावॅट आहे, जो की 10.4% आहे. फक्त सोलर जर पाहिला तुम्ही तर 97,865 मेगावॅट, जो की 21.2% आहे. तर रिन्युएबलमध्ये रिन्युएबलमध्ये जे लार्जेस्ट अमॉंग द रिन्युएबल आहे, म्हणजे सोलरमध्ये जर पाहिला तर तुम्ही बघू शकता की हायड्रो आणि ते स्मॉल हायड्रो आहे, याच्यापेक्षा जास्त आता सोलरची आपली कॅपॅसिटी झालेली आहे. तर फॉसिलमध्ये कोल आहे आणि रिन्युएबलमध्ये सोलर आहे आपल्याकडे सर्वात जास्त, ठीक आहे. आणि बायोमास पॉवर आणि को जनरेशन, बायोमासकडून जर आपल्याला बघितलं तर 10,728 मेगावॅट एवढी इलेक्ट्रिसिटी भेटते, जे की 2.3% आहे टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटीची. वेस्ट टू एनर्जी म्हणजे वेस्टपासून जर एनर्जी मिळवायचा प्रयत्न केला तर आपण 620 मेगावॅट एवढी वेस्टपासून एनर्जी मिळवतो, जे की 0.1% आहे. स्मॉल हायड्रो पॉवर जे राहते ते 5,101 मेगावॅटचे आहे, जे की 1.1% आहे. सगळे आपले रिन्युएबलचे झाले इथपर्यंत. आणि आपण काय बघत आहे, नॉन फॉसिल फ्युएल बेस बघत आहे ना. तर मग न्यूक्लिअर नॉन फॉसिल फ्युएलमध्ये पण येणार, नॉन फॉसिल फ्युएलमध्येच येणार. त्यामुळे 8,180 मेगावॅट जवळपास 1.8%च आहे. न्यूक्लिअर पॉवर जो राहते आपल्याला माहित आहे, थोड्याशाच पदार्थामधून आपल्याला खूप मोठी एनर्जी मिळते, पण त्याचं एक्सपान्शन एवढं जास्त झालेलं नाही जेवढं की सोलरचं झालं. सो 1.8%च आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जर बघायचं आहे तर नॉन फॉसिल फ्युएलपासून आपल्याला एवढी एनर्जी मिळते, एवढा पॉवर मिळतो, 2,17,625 मेगावॅट, जो की 47.1% आहे टोटल कॅपॅसिटीचा. आणि फॉसिल फ्युएलपासून आपल्याला 2,44,377 मेगावॅट, जो की 52.9% आहे टोटल कॅपॅसिटीचा. यामध्ये लार्जेस्ट कॉन्ट्रीब्युटर फॉसिल फ्युएलमध्ये कोल आहे, नॉन फॉसिल फ्युएलमध्ये काय आहे, सोलर आहे. हे लक्षात ठेवा. टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी 4,62,002 मेगावॅट आहे. तर आय होप तुम्हाला हे पूर्ण आता लेटेस्ट डेटा काय आहे, सध्या काय चालू आहे आपल्या मार्केटमध्ये, किंवा मग किती कॅपॅसिटी आहे इलेक्ट्रिसिटी, त्याचं एक नॉलेज आलेलं असेल पूर्ण ओव्हरऑलमध्ये. तर आता बघूयात की MCQ तुम्ही किती सॉल्व्ह करू शकता. सो फर्स्ट MCQ जर तुम्हाला दिला आहे, विच फ्युएल टाईप कंट्रीब्युट्स द हायेस्ट टू इंडियाज पॉवर जनरेशन ॲज ऑफ 31 डिसेंबर 2024. तर कोणता, आणि ऑप्शन आहे गॅस, हायड्रो, कोल, सोलर, न्यूक्लिअर. तर यापैकी कोणता हायेस्ट इंडियाज पॉवर जनरेशन म्हणजे फ्युएल टाईप कोणता आहे ज्यामध्ये हायेस्ट पॉवर जनरेशन सध्या इंडियात होत आहे, याचा आन्सर द्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर सेकंड आहे, व्हॉट इज द टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑफ नॉन फॉसिल फ्युएल सोर्सेस इन इंडिया. तर नॉन फॉसिल फ्युएलपासून किती मेगावॅट आपल्याला भेटतो. ए आहे 2,09,445 मेगावॅट, बी आहे 2,17,625 मेगावॅट, सी आहे 1,62,477 मेगावॅट, डी आहे 46,968 मेगावॅट, आणि ई आहे 8,180 मेगावॅट. त्यानंतर थर्ड आहे, अमॉंग द रिन्युएबल एनर्जी सोर्सेस विच हॅज दी हायेस्ट इन्स्टॉल कॅपॅसिटी. रिन्युएबलमध्ये कशाची हायेस्ट इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे, वाईंड, हायड्रो, बायोमास, सोलर, वेस्ट टू एनर्जी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द शेअर ऑफ फॉसिल फ्युएल इन इंडियाज टोटल पॉवर जनरेशन कॅपॅसिटी. फॉसिल फ्युएलचं किती आहे म्हणते, 47.1%, 52.9%, 35.2%, 21.2%, 1.8%. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इंडियाज टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी, फॉसिल प्लस नॉन फॉसिल नाही, फॉसिल प्लस नॉन फॉसिल, जाऊ दे फॉसिल, ॲज ऑफ डिसेंबर 24 पर्यंत आपली टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी किती होती. तर हे ऑप्शन्स आहे, 4,00,000 मेगावॅट, 2,44,377 मेगावॅट, 2,17,625 मेगावॅट, 4,62,002 मेगावॅट, आणि 3,05,000 मेगावॅट. ठीक आहे. तर हे होते टॉप 5 क्वेश्चन याच्यावर. तर तुम्ही याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करा. आय होप तुम्हाला लेटेस्ट ट्रेंड काय आहे, फॉसिल आणि नॉन फॉसिलमधून किती इलेक्ट्रिसिटी बनत आहे, पहिले तर ते महत्त्वाचं होतं. इन्स्टॉल कॅपॅसिटी किती आहे, फॉसिलपासून किती येते, आणि फॉसिलमध्ये पण आणखी 4 गोष्टी आहेत त्याच्यापासून काय येते, आणि नॉन फॉसिलमधून किती येते. आय होप हे सगळं क्लिअर झालेलं असेल. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या आणि शेअर करून द्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.